मुहूर्ताची वेळ झाली, चला उद्घाटन करून घेऊया. थांबा थांबा थांबा. उद्घाटन होणार आहे आणि एका स्पेशल सेलिब्रिटीच्या हातनंच होणार आहे. सेलिब्रिटी? अरे कोण येते? नक्की कोण येणार आहे? हिरो की हिरोईन? कोण हवायची सेलिब्रिटी? आता येऊच दे त्या सेलिब्रिटीला. असा बँड वाजवतील बघच तू. कळेल कळेल, थोड्या वेळातच कळेल. त्याआधी मला थोडस बोलायचं होतं. समर्पिता किचनच्या उद्घाटनासाठी तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुमच्या आशीर्वादांमुळेच हा एक नवीन प्रवास सुरू करतोय आपण. त्यामुळे तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम आमच्यासोबत असेच राहू द्यात. आणि आमच्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या सेलिब्रिटीच्या हातनंच आम्ही हे उद्घाटन करणार आहोत. आणि ते सेलिब्रिटी आहेत राजेंद्र देशमाने, म्हणजे आमचे लाडके बाबा. बाबा, हे बघा, तुम्ही अजिबात संकोच करू नका. तुम्ही माझे बाबा म्हणून हा मान तुम्हाला देतोय असं नाहीये. तुम्ही खरंच माझे आदर्श आहेत. भलेही तुम्ही आम्हाला आयुष्य आरामाचं आयुष्य दिलं नसेल, पण तुम्ही मूल्यांचा जो वारसा आम्हाला दिलाय, नीतिमत्ता, मेहनत, प्रामाणिकपणा, तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. त्यामुळे आम्ही आज हे नवीन पाऊल उचलतोय आणि त्याचं उद्घाटन तुमच्या हातूनच होणार आहे. हो बाबा, समीरने मला सांगितलं, मिलमध्ये काम करताना तुम्ही कायम कामगारांच्या बाजूने लढलात. कष्टकऱ्यांचं मन आणि मनगट यातली ताकद आणि हळवेपणा फक्त तुम्हाला कळायचा. तुम्ही कधीच कोणावर अन्याय होऊ दिला नाही. बाबा, हीच तत्व आम्हालाही जपता आली पाहिजेत ना. आम्हाला प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शन करणारे आमच्या आयुष्यातले सगळ्यात मोठे सेलिब्रिटी आहात तुम्ही. म्हणून हा मान तुमचा आहे. चल चल. थांबा थांबा थांबव हे सगळं.
समीर देशमाने आणि अर्पिता देशमाने कोण आहेत? आम्ही या इकडे जरा बाहेर. नमस्कार साहेब, मी समीर देशमाने आणि या माझ्या मिसेस अर्पिता देशमाने. काय झालं? आम्ही महानगरपालिकेकडून आलो आहोत. हे समर्पिता किचन तुमचंच आहे का? हो. मग हे बंद करावं लागेल. मग हे बंद करावं लागेल. मग हे बंद करावं लागेल. का काय झालं? मी सांगते. सो बेसिकली रेसिडेन्शियल एरियामध्ये तुम्ही बिझनेस नाही सुरू करू शकत. ते बेकायदेशीर आहे. ते बेकायदेशीर आहे. साहेब, आम्ही कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाहीये. कष्ट करून प्रामाणिकपणे पैसे कमवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. थोडा हो, किती चांगल्या हेतूने केला तरीही नियमभंग तो नियमभंग, गुन्हा तो गुन्हाच असतो. आम्हाला समर्पिता किचन बंद करावंच लागेल. आम्हाला समर्पिता किचन बंद करावंच लागेल. ओ ओ ओ साहेब, मी काय म्हणतो, अहो या समीर देशमाने फॅमिलीला आम्ही लय वर्षापासून ओळखतो का हो? हो ओळखतो ना. अहो ती असं चुकीचं काम करूच शकत नाही. हो, हो हा हे बाब, मी काय म्हणतो, जे काही पूर्तता करायची आहे ना नियमांची, ते तुम्ही करा. आपण बोलू ना तिकडे. चला. एक मिनिट मागे वा. मागे वा. सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणू नका, नाहीतर आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. चौधरी काका, आम्ही साहेब, काहीतरी मार्ग असेल ना यातून? हो, करता येईल ना. तुमच्या किचनला सील करता येईल. तुमच्या किचनला सील करता येईल. हिचा अति शहाणपणा नडला. ही अति हुशार आहे आणि हा माझा मुलगा समीर, ती जे बोलते त्याच्यावर लगेच गुबू 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 करायला तयार. बघितलं ना काय झालं ते? कशाची काही तयारी नाही, कशातलं काही माहित नाही आणि लागले बिझनेस करायला. बघितलं ना काय झालं? आणि त्यात आमच्या मोठ्या सेलिब्रिटीने उद्घाटन केलं. यांच्या हाताने सुरू केलेल्या कुठल्याच गोष्टीला बरकत येऊच शकत नाही. परत एकदा सिद्ध झालं. आई, तू कुठली गोष्ट कुठे नेतेस? बाबांचा काय दोष आहे यामध्ये? साहेब ऐका ना, थोडासा वेळ द्या आम्हाला, आम्ही काहीतरी मार्ग काढतो. हा प्लीज थोडा वेळ द्या ना मला. सॉरी, तितका वेळ नाही आमच्याकडे. इथे राहणाऱ्या लोकांची सेफ्टी महत्वाची आहे. त्यामुळे आम्हाला हे किचन आत्ताच्या आत्ता सील करावं लागेल. अहो साहेब, त्यात असलेल्या सामानासहित. चलो. नाही साहेब ऐका ना, आपण अहो, साहेब, काहीतरी ऐका ना. मार्ग काढू आपण यावर. काहीतरी मार्ग काढूया. आम्हाला थोडा वेळ द्या ना, आम्ही पेपर्स तयार करून देतो ना तुम्ही तुम्हाला. असं बंद नका करू. आम्ही साहेब प्लीज.
डब्यांचा व्यवसाय सुरू करूया ना, आपले सगळेच प्रश्न सुटतील. हे असेल आपल्या किचनचं नाव, समर्पिता किचन. समर्पिता किचन. थांबा साहेब, थांबा. कल्याणी, हे आमचे धुवायचे कपडे आहेत. कल्याणी, मी बोलले नचिकेतशी. मग तो काही कॅफेमध्ये जे काही घडलं ते सगळं त्यांनी मला सांगितलं. कोण आहे ही? हे बघ, त्याच्यावर संशय घ्यावा असं काहीच त्याच्या बोलण्यातून दिसलं नाहीये मला. तुम्हाला जर हे तुमचं नातं टिकवायचं असेल आणि त्यात तुम्हाला माझी मदत हवी असेल तर तू संशयापोटी जे करतेस ना ते सगळं थांबव, नाहीतर गोष्टी बिघडतील. कल्याणी, ते मला कळत नाहीये असं वाटतंय का तुम्हाला? हे सगळं करून मला आनंद नाही मिळत आहे. तो विचित्र वागतोय, तो रात्रभर घराच्या बाहेर राहतोय, काही प्रश्न विचारले तर धड उत्तर सुद्धा देत नाही. ही फॅक्ट आहे ना. त्याच्या विचित्र वागण्यामागचं कारण मला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी गप्प राहणार नाही. अगं पण काही ठोस पुरावा नसताना तू अशा पद्धतीने जर नवऱ्यावर संशय घेत असशील तर गोष्टी बिघडणार नाहीत का? आई, हं? तुम्हाला पुरावा हवा होता ना? तुमच्या मुलाच्या पॅन्टच्या खिशात लेडीज रुमाल सापडलाय आणि तो माझा नाहीये. ठीक आहे, आत्ताच सोक्षमोक्ष करते. नचिकेत, नचिकेत, काय गाई, काय झालं? झालं का? हो. थँक्यू. साहेब थांबा, तुम्ही आमचं किचन सील करू शकत नाही. का नाही सील करू शकत? कायदा कळतो का? कसा कळेल? तू एक बेसिक ऑर्डिनरी साधी कुक आहेस. आमच्यासारखे कुक आहेत ना म्हणून 2 वेळेचं खायला मिळतं तुम्हाला. स्वतःला साधा गॅस तरी पेटवता येतो का? हो
गरम पाणी येतं करता मला. साहेब हे किती बस. झालं पटली खात्री. मग आता तुमच्या या राजसी मॅडमना सांगा की त्यांचा प्लॅन फसलाय. बघा ना बिचारे कशा नर्वस झाल्यात एकदम. ना मला कल्पना होतीच ज्या लोकांना दुसऱ्यांचं भलं झालेलं बघवत नाही ना ते लोक चांगल्या कामात मोडता घालायला नक्कीच येणार. म्हणून मी आधीच आशुतोष दादांना सांगून सगळी तयारी करून घेतली होती. हे समर्पिता किचनचं ऑफिशियल फूड लायसन्स. यामध्ये कायद्याने आम्हाला इथे बिझनेस करण्याची परवानगी दिली. आणि एवढंच नाही, NOC, फायर लायसन्स सगळं आहे यामध्ये. आम्ही जे काय करतोय ना ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करतोय. व्हॉट द हेल. या कागदांना काही अर्थ नाहीये. हे बघ, मी मालकीण आहे या चाळीची आणि जोपर्यंत चाळ मालकाची परमिशन मिळत नाही तू बिझनेस नाही सुरू करू शकत. बरोबर आहे तुमचं, पण हे जरा नीट वाचा. माझ्यापेक्षा नक्कीच जास्त शिकलेले असाल ना, तुम्हाला लवकर कळेल. मुळात समर्पिता किचन हे क्लाउड किचन म्हणून रजिस्टर केलंच नाही आम्ही. होम शेफ म्हणून रजिस्टर केलं. आणि होम शेफचा बिझनेस सुरू करण्यासाठी चाळ मालकाच्या परमिशनची गरज लागत नाही. Got it? हा, पण चाळीतल्या लोकांना जर काही ऑब्जेक्शन असेल, त्यांना काही त्रास होणार असेल याने, तर मग आपण आमचं काही ऑब्जेक्शन नाही. सपोर्ट आहे, सपोर्ट. हा राजसी, तू कितीही प्रयत्न केले तरी नेहमी अर्पिता मॅडम का जिंकतात माहितीये? नियत नियत साफ आहे त्यांची. पण तू कधीही कोणाचा चांगला विचार केला नाहीस, त्यामुळे. आणि साहेब, तुम्ही जनतेचे सेवक आहात. कोणा पैसेवाल्यांचं गुलाम होणं शोभत नाही तुम्हाला. बाबा,
तुम्ही सुरू केलेली कुठलीही गोष्ट अर्ध्यावर बंद पडणार नाही. उलट ती सगळ्या संकटांना टक्कर देऊन अजून जास्त भक्कमपणे उभी राहते. अहो आता तरी असा बाबा आशुतोष दादा, थँक्यू. तुम्ही वेळेवर आलात म्हणून हे सगळं होऊ शकलं. खरंच थँक्यू. बहिणीसाठी काही काम वेळेत झालं ना ते महत्वाचं. अरे इतकी धमाकेदार सुरुवात झाली आहे, हे किचन जोरदार चालणार काय. अरे देवा, कॅफेमध्ये घेतलेला मीनाक्षीचा रुमाल माझ्याकडेच राहिला. आता काय झालं? याचा अर्थ काय आहे? तू स्वतःहून सांगणार आहेस का? नचिकेत, काय विचारतात आई? याचा अर्थ तू स्वतःहून सांगणार आहेस की? सांगण्यासारखं काही नाहीये कल्याणी. नचिकेत, का बेरड झालायस तू? तुझ्या खिशात लेडीज रुमाल सापडतो आणि आणि तू म्हणतोस सांगण्यासारखं काही नाहीये. जरा सबुरीने. सबुरीने नाही आई, याचं उत्तर द्यावंच लागेल. नचिकेत बोलणार आहे बाबा, तुझं कुठे काही काही नाहीये माझं. तू पण काय हिच्यासारखा लगेच संशय घ्यायला लागलीस? घरी येत असताना रस्त्यावर मला एक आजी चक्कर येऊन पडलेल्या दिसल्या उन्हामुळे. त्यांना मदत केली मी, त्यांना पाणी पाजलं. हा रुमाल त्यांचा आहे, त्यांचा रुमाल आहे हा. त्यांना घाम आला होता, त्यांच्याच रुमालाने त्यांचा घाम पुसला आणि त्यांना रुमाल द्यायच्याऐवजी तंद्रीत तो रुमाल माझ्याकडे राहिला. इतकंच घडलंय. बोलताना ऐकतोस का रे तू काय बोलतोयस ते? धडधडीत खोटं बोलतोयस तू. मला अजिबात पटत नाहीये. अरे तुला पटत नाही हा तुझा प्रॉब्लेम आहे. मी खरं बोलतोय. प्रत्येक वेळेस जस्टिफिकेशन देत बसणार नाही मी तुला. पटत नाही, पटत नाही, पटत नाही. सिद्ध झालं ना? सिद्ध झालं ना? संशय खरा ठरला ना माझा? आई, इतकं सगळं करून दादागिरीने बोलतोय हा. सांगा, तुम्ही सांगा मला, मी काय करायचंय? सांगा तुम्ही. त्याची बाजू नका हा घेऊ आता. मी ना सांगितलं होतं ना, अर्पिता कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतंच काम करू शकत नाही. मानला तुला अर्पिता? हा म्हणजे पूर्ण तयारी केल्याशिवाय तू पाऊल पुढे टाकूच शकत नाही. तर आशुतोष बी एकदम वेळेवर आला. चांगलं पोरग आहे. अरे कोण आला? आई, आता कळलं मी नेहमी का सांगत असतो, बोलताना शब्द जपून वापर. कारण एकदा बोललेला शब्द परत मागे घेता येत नाही. हे जे काही सगळं झालं त्यासाठी तू अर्पिता मॅडमला दोषी ठरवलंस, पण अगं आई त्यांनीच मार्ग काढला यातून, आणि यासाठी तू त्यांचं कौतुक करू शकतेस ना. आई, लोक
लोकांनाही कळू दे तू चांगल्या गोष्टीचं कौतुक करतेस म्हणून. हो हो नीलंबरी, तू सुनेचं कौतुक करायला हवंस. हो वहिनी, करायला पाहिजे तुम्ही कौतुक. करा ना कौतुक. હા કૌતુક કરવું જોઈએ તમને એમનું. काकू प्लीज बी फेअर. वहिनीचं कौतुक झालंच पाहिजे. आहेस, हुशार आहेस. संकट परतवून लावायची कला आहे तुझ्यात. अशीच राहा कायम. नीलंबरी, असंच कौतुक करत जाओ सुनेचं. का आशीर्वाद दिला तू? अरे माझी आई तू चला चला चला. अरे आई, आई. चल बाळा, निघतो मी आता. थांबला असता थोडा वेळ बाबा. अगं असं काय करतेस, घरी खूप काम आहेत. हं? आणि निकी आहे ना. हं? चला. सावकाश. हो हो, चला. समीर, समीर, अरे तो प्रिंटिंग प्रेस वाला भेटला होता, त्यानं पॅम्पलेट दिली आहे. हा समीर, आणखीन एक खुशखबरी आहे. कुठली? तुमच्या या समर्पिता किचनची बोहणी मी करणार आहे. म्हणजे अरे आमच्या कंपनीचा एक प्रोजेक्ट पूर्ण झाला ना, म्हणून कंपनीनं वर्करसाठी एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं आहे. त्याचाच फोन होता आता मला. मी सांगितलं त्यांना का त्यांच्यासाठी चांगल्या जेवणाची अरेंजमेंट मी करतो म्हणून. 75 लोकांची छोटीशी पार्टी आहे. उद्या सकाळी फूड डिलिव्हरी करायची आहे. मेनू काय आहे ना, तो संध्याकाळी मी सांगतो, मेसेज करीसन. जमीन ना? हो जमेल ना, जमेल. थँक्यू, खूप खूप थँक्यू तुम्ही बोहणी केल्याबद्दल.
बाबा ही तुमच्या हातांची कमाल आहे. तुमच्या हाताने उद्घाटन झालं आणि पहिली ऑर्डर आपल्याला मिळाली सुद्धा. हा